नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। रस्त्यावर मोटरसायकल बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून एसटी बस चालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे। शहरातील कोठला चौकात ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपी तरुणाला रात्री अटक केली आहे। सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या चालकावर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणी एसटी बस चालक रमेश दत्तू झाडे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी अजय रवींद्र पेटारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। शनी शिंगणापूर येथील भगवान शनिदेवांच्या ऑनलाईन पूजा आणि तेल अर्पणासाठी शनेश्वर देवस्थानच्या अधिकृत ॲप ऐवजी तेथील काही कर्मचाऱ्यांनी बनावट ॲप तयार करून भक्तांकडून कोट्यवधी रुपयांची देणगी लाटली आहे। भाविकांच्या भावनांशी संबंधित कर्मचाऱ्यांनी खेळ करून फसवणूक केली आहे। या भ्रष्ट कर्मचाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांच्या संपत्तीची आणि मालमत्तेची चौकशी करून कडक शासन करावे। पोलीस प्रशासनाने जर तातडीने कारवाई केली नाही तर या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा भाजपचे विशाल सुरपुरिया यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिलेल्या निवेदनामध्ये दिला आहे। अहिल्यानगर शहरातील काटवण खंडोबा रोड परिसरातील रस्त्याचे काम मागील 3 महिन्यांपासून ठप्प असून त्यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सप्तपदी मंगल कार्यालयाजवळ रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे। या सांडपाण्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होत आहे। त्यामुळे या प्रश्नावर महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही रस्त्याचे काम पूर्ण केले जात नसल्याने प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे। शेवटच्या टप्प्यात असलेले हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी जोरदार मागणी होत आहे। महेश नवमीच्या निमित्ताने माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने नगर शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। शोभायात्रेला महेश मंगल कार्यालय येथून सुरुवात होऊन ती शहरातील प्रमुख भागातून मार्गक्रमण करत पुन्हा महेश मंगल कार्यालयाजवळ समाप्त झाली। या ठिकाणी भगवान शंकराची आरती करण्यात आली। या संपूर्ण कार्यक्रमात माहेश्वरी समाजातील स्त्री पुरुष युवक युवतींनी सहभाग होऊन या महोत्सवाला सामूहिकतेने साजरा केला। अहिल्यानगर शहरातील क्लेरा बुस हायस्कूल परिसरात काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। आरोपीकडून गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे असा एकूण 40,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव असे आहे। बिरजा जाधव हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे तब्बल 9 गुन्हे दाखल आहेत। विनापरवाना वाळूचे उत्खनन करून वाळूची चोरी करणारा डंपर एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून पकडला। या कारवाईत डंपर चालकास ताब्यात घेऊन 12,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई 3 जून रोजी दुपारी 4:30च्या सुमारास विळत शिवारातील विळत पाण्याच्या टाकीजवळ केली। या प्रकरणी आकाश संदीप रामफळे यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव, वाघा, पारनेर, कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यात 5 ठिकाणी चोऱ्या घरफोड्या करणारी 4 टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली। या टोळीतील आणखी 3 जण फरार आहेत। पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चोरीतील 2,84,000चा मुद्देमाल जप्त केला। चंदा पिंपळ्या भोसले, राकेश चंदा भोसले, अर्जुन संभाजी काळे, गोपीचंद चंदू काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। महिलांसाठी क्रांतिकारी ठरलेली लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली। या योजनेचा लाभ 2,200 पेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः कबूल केले। यामुळे राज्य सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा गैरवापर झाल्याचे समोर आले असून या गंभीर प्रकरणावर फौजदारी कारवाईची मागणी होत आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुरेश लगड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर तसेच त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे। तर या ठिकाणी एक सामाजिक भावनेतून माझं असं म्हणणं आहे की ज्या महिला कर्मचाऱ्यांनी याचा आर्थिक लाभ घेतलेला आहे अशा महिला कर्मचारी व त्यांना मदत करणारे अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र शासनाने फौजदारी कारवाई करावी ही आमची तळमळीची मागणी आहे।
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी आणि महिलांसाठी क्रांतिकारी ठरलेल्या या योजनेत मोठा गैरप्रकार समोर आला आहे। या योजनेचा लाभ या योजनेचा लाभ जवळपास 2200हून अधिक माय सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे आणि ही बाब नुकतंच राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी कबूलही केले आहे। त्यामुळे शासनाचा शेकडो कोटीचा निधीचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट होत असून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री महोदय यांनी ज्यांनी या गोष्टीचा आर्थिक लाभ घेतलेला आहे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे। महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना ही आर्थिक मदतीसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही दरमहा 1500 रुपये थेट बँकेत खात्यात जमा होतात। मात्र 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे उघडकीस आले आहे। विशेष म्हणजे अनेक सरकारी कर्मचारी महिला यांनी नियमांचे उल्लंघन करून आपले उत्पन्नाचे स्रोत लपून ठेवून लाभ घेतल्याचे आता स्पष्ट झालेले आहे। राज्य शासनाने आजची छाननी सुरू केली आहे। त्यात आयकर विभागाच्या मदतीने लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न तपासले जात आहे। या तपासणीत बोगस लाभार्थ्यांचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आता घटण्याची शक्यता आहे। सरकारी कर्मचारी ही योजना स्वतःसाठी वापरून शासनाच्या निधीची फसवणूक करत आहे। केवळ त्यांनीच नव्हे तर त्यांना सहकार्य करणारे शासकीय अधिकारी यांनी देखील हा मोठा गुन्हा केला आहे आणि शासनाची ही फसवणूक आहे। तर यासाठी माझी विनंती आहे की अशा गुन्हेगार व्यक्तींविरुद्ध शासनाची फसवणूक केली म्हणून कायदेशीर कारवाई करावी व फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे। भाजपच्या अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे आणि संघाचे अनुभवी कार्यकर्ते अनिल मोहिते यांची निवड केली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अधिक वाढेल। आता लवकरच महापालिकेच्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत। भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने या निवडणुका लढणार आहे। त्यामुळे अहिल्यानगर शहरातून महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी करा। शहरात पक्षाचे उत्कृष्ट काम सुरू आहे, ते अजून वाढवा अशा शब्दात जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अनिल मोहिते यांना शुभेच्छा दिल्या। IDYM फाउंडेशन आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र शिक्षा भूषण 2025 या सोहळ्यात नगर येथील विजय शिंदे यांना यंदाचा महाराष्ट्र शिक्षा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। चेतना पब्लिकेशनचे विभागीय संचालक राज शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। यावेळी अजय चौबे, स्नेहालय शाळेच्या मुख्याध्यापिका विना मुंगी, विवेकानंद स्कूलच्या कांचन पोपडेच्या उपस्थित होत्या। अहिल्यानगर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सतत झटणाऱ्या कचरा वेचकांच्या आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित राहावे यासाठी अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने शहरातील कचरा वेचकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिराला कचरा वेचकांचा प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमात कचरा वेचकांना निरोगी आरोग्य राखण्यासाठी आवश्यक खबरदारी, विविध उपचारासाठी असलेल्या योजना तसेच केंद्र शासनाच्या नमस्ते योजना आणि अन्य कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली। 1 मे महाराष्ट्र दिनाला यवतमाळ जिल्ह्यातून निघालेली सायकल यात्रा वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातून ही सायकल यात्रा अहिल्यानगर जिल्ह्यात आलेली आहे। प्रथम राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांना भेटून नंतर आदर्श गाव हिवरे बाजार येथे जाणार आहे। पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन स्नेहालय येथे होणार आहे। तसेच अहिल्यानगर शहरामध्ये जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निवेदन देणार आहे। नऊवारी साडी नेसलेल्या आजी आणि त्याच्या मदतीने अंध धावपटूने 10 किलोमीटर अंतराची शर्यत पूर्ण करण्याची किमया हिस्टोरिक रन आणि मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळी घडली। 65 वर्षाच्या आजीचे नाव आहे कमलबाई बनकर आणि अंध धावपटूंचे नाव आहे अजय धोपावकर। त्यांनी 1 तास 43 मिनिटात सलगपणे धावत सर्वांनाच आश्चर्यचकित केले। त्यांच्या या प्रेरणादायी आणि आदर्श कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। अहिल्यानगरच्या श्रीराम ग्रुपचा ऐतिहासिक कामगिरी करत इंडियन आर्मी हिस्टोरिक रन मध्ये 42 किलोमीटर विभागात सर्वाधिक 13 रनर्सने पूर्ण केले। अहिल्या यशस्वी रन यशस्वी सर्व सदस्यांच्या ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी इंडियन आर्मी हिस्टोरिक रनसाठी आम्ही मागील 6 महिन्यांपासून कठोर मेहनत घेतली। प्रत्येक सदस्याला योग्य तंत्र, आहार आणि मानसिक तयारी यावर मार्गदर्शन केले। त्यामुळेच त्यांनी ही अविश्वसनीय कामगिरी साध्य केली, असे ग्रुपचे मार्गदर्शक दादासाहेब सत्रे म्हणाले आहेत। जैन सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावा तसेच गृह उद्योग आणि बचत गटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असून त्याचे कार्यालय नगर येथे सुरू झाले आहे।
यामध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 30 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज कमी व्याजदरात मिळत असून शैक्षणिक, आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीला चालना मिळेल अशी माहिती ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नवी दिल्लीचे राष्ट्रीय मंत्री वसंत लोढा यांनी दिली. ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या माध्यमातून जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या ऑफिसला मी या ठिकाणी भेट दिली. या इथल्या अधिकारी श्रीमती कुंदा रोड त्याचबरोबर पटेल साहेब यांच्याशी आम्ही अल्पसंख्याक जैन समाजाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या संदर्भात आम्ही सविस्तर माहिती घेतो किंवा आपण काय काय त्यांना देऊ शकतो. प्रथमदर्शनी सध्या तरी जैन समाजातील सर्व तरुणांना, तरुणींना ज्यांना शैक्षणिक कर्ज पाहिजे त्या शैक्षणिक कर्जासंदर्भात या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली. रुपये 30 लाख पर्यंत शैक्षणिक कर्ज, मग त्याला भारतात जरी शिक्षण घ्यायचं असेल, परदेशात जरी शिक्षण घ्यायचं असेल तर त्या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन मान्य श्रीमती कुंदा गोडे मॅडम आणि पटेल साहेब यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचं मान्य केलेलं आहे. या माध्यमातून सर्व जैन बंधूंना आम्ही विनंती करतो की आपण ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या आमच्या सर्व संपर्कात राहा. आपल्याला शैक्षणिक कर्जासाठी आता ताबडतोबीनं मोठ्या प्रमाणात सहकार्य आपण मिळवून देऊ. त्याचबरोबर जे व्यावसायिक कर्ज आहे तर व्यावसायिक कर्ज हे आपण अल्पसंख्याक मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाच्या माध्यमातून मग छोटे छोटे गृह उद्योग असतील अशा उद्योगांना रुपये 3 लाखापर्यंत आपण त्या ठिकाणी त्यांना कर्ज देऊ शकतो. अशा पद्धतीने आमची फार सविस्तर चर्चा झाली आणि या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पूर्णपणे सहकार्य करण्याचं मान्य केलंय. काही जैन बांधवांनी या ठिकाणी 6-7 फायली त्यांनी आम्हाला दाखवल्या किंवा अशा पद्धतीनं 30 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणात सर्व जैन बांधवांनी या सर्व योजनेमध्ये सहभागी व्हायचंय. त्याचं मोठ्या प्रमाणात सहकार्य आपल्याला होईल. गेल्या महिन्यामध्ये 23 तारखेला आपण जो जैन अल्पसंख्याक महासंमेलन आपण या ठिकाणी नगरमध्ये भरवलं आणि त्या ठिकाणी या जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष माननीय ललितजी गांधी यांनी त्यावेळेस जे मार्गदर्शन केलं तेव्हा मोठ्या प्रमाणात जैन समाज त्या ठिकाणी उपस्थित होता आणि आता जैन समाजाच्या वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या भविष्यात टप्प्याटप्प्यानं आम्ही तुमच्या समोर आणून देऊ. आता सध्याला 3 लाखापर्यंत कर्ज, त्याचबरोबर 30 लाखापर्यंत शैक्षणिक कर्जाचं कामकाज आता जोरामध्ये आपण सुरू करण्यात आलेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा. सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी पोपटराव धोंडीबा साठे यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निमगाव वाघा येथे स्वर्गीय पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते साठे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर तालुक्यात 27 मे रोजी झालेल्या अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण होऊन त्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 10 जणांना स्वतःच्या जीवाची बाजी लावून सुखरूप बाहेर काढत त्यांचा जीव वाचवणारे नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांचा आमदार संग्राम जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गुरुवार 5 जून पासून शहरातील झाडांवर लावलेल्या जाहिराती काढणे, फांद्यांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा काढण्याची मोहीम महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येणार आहे. महापालिकेच्या उद्यानांपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष टेंगले यांनी दिली. तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्या 5 जून रोजी महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शेकडो वृक्षांची लागवड करून शहरात हरित आवरण वाढवण्याचा आणि निसर्ग संपन्न वातावरण निर्मितीचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.